मी तरी सुद्धा मी साहेबाचा बघेल बच्चा. पण तुम्ही ब्राह्मणांचे शत्रू आहात की नाही? बोला ज्योतिबा, यांचं उत्तर द्या. मी ब्राह्मणाचा शत्रू? 6 वर्षापूर्वी टिळक आगरकरांच्या सरकारने खटला भरला, त्यावेळी त्यांना जामीन राहण्यासाठी पुण्यातला तुमच्यापैकी एकही मनुष्य पुढे आला नाही. पण रामू शेठ उरवण्याकडून 5,000 रुपयाचा जामीन मी भरवला. तरी देखील मी ब्राह्मणाचा शत्रू? ब्राह्मणांच्या विद्वांचे वपन करू नये असे मी जन्मभर जीव तोडून सांगत आलो. इतकेच नव्हे तर माझ्या नाभिक बंधूकडून मी संप देखील करीवला. इतका असून मी ब्राह्मणांचा शत्रू? हा माझा मुलगा यशवंत, हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. याला मी दत्तक घेतला आहे. मी ब्राह्मणांचा शत्रू असतो तर ही गोष्ट मी केली असती का? सांगा. बोला रामदीक्षित, बोला. काय उत्तर द्यायचंय? खोटे म्हणे ब्राह्मणाचा मुलगा. कशावरून? कशावरून? एक ज्योतिबा सांगतात म्हणून. कशावरून? मी या मुलाची आई आहे. आई? काका. काका? कोण तू? कोण तू? मी तुमची पुतणी काशी. काशी? काशी जिवंत आहे? होय, मी जिवंत आहे. तुम्ही मला घरातून हाकून दिलं आणि म्हणालात तू जा मर, पण ज्योतिबाने मला आणि माझ्या मुलाला वाचवलं. ऐका रामदीक्षित, आम्हालाच काय, हिंदू समाज